नमो बुद्धाय. सर्वांना जय भीम. आजचा विषय आहे धातू परिनिब्बाण. कधी ऐकला याच्या पहिले हा विषय? नाही ऐकला. निब्बाण ऐकलं? परिनिब्बाण ऐकलं? महापरिनिब्बाण ऐकलं? धातू परिनिब्बाण नाही ऐकलं. तर बघा, सर्व व्यक्तीसोबत काय त्यांचं निब्बाण आहे. ते नरक योनीतले लोक राहो, अपाय गतीचे लोक राहो, देवता गतीचे राहो, ब्रह्मलोकचे राहो, मनुष्य राहो, पशु पक्षी, सगळ्यामध्ये काय आहे? चित्तचेतसिक रूप निब्बाण. सगळ्याचं निब्बाण त्यांच्यासोबत आहे. एक आहे निब्बाण म्हणजे म्हणजे वान म्हणजे तन्हा तृष्णा, निर्वाण म्हणजे ज्याच्यामध्ये तृष्णेचा म्हणजे ज्याचा तृष्णा पूर्णपणे संपल्या, तर त्याला काय होते? निब्बाणाची ज्ञान होते. आपल्यासोबत राहून कधी ज्ञान नाही होत. जेव्हा आर्याष्टांगिक मार्ग पूर्ण संपून जाते आणि निर्वाणाचं जेव्हा ज्ञान होते तेव्हा म्हणजे तन्हा पूर्ण संपते, तेव्हा निब्बाण प्राप्ती होते. ते झालं निब्बाण. जेव्हा एखादी व्यक्तीने अर्हताने काय केलं? निब्बाण प्राप्त केलं, अर्हत अवस्था प्राप्त केली. अर्हत अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर काय झालं? तरी त्याचं जीवन बाकी आहे. 7व्या वर्षी केलं कोणी, बुद्धाच्या धम्मा शासनामध्ये आपण पाहतो. कोणी कोणत्या भंतेजीने शेवटल्या क्षणात प्राप्त केला, कोणत्या भंतेजीने 30व्या वर्षी, 20व्या वर्षी. पण काय, आयुष्य आणखी बाकी आहे. आयुष्य बाकी आहे तर ते काय करतात? जीवन जगत राहतात. तर काय होते? पायाला दगड रुततात, काटे रुततात. तर काय झालं? शरीराचं दुःख आहे, मनाचं दुःख बिलकुल नाही आहे. आकाशात जरी वीज जरी कडकडली ना, तर त्याच्या आवाजानं अर्हत घाबरत नाही, बाकी सगळे घाबरतात. तर काय आहे? अर्हतामध्ये अहंकार बिलकुल राहत नाही. त्याच्यामुळे अर्हत कधीही आकाशात वीज जरी किती जोरात कडकडली तरी अर्हत त्याला घाबरत नाही. म्हणजे काय आहे? मनाचं दुःख बिलकुल नाही आहे. मग कशाचं दुःख आहे? तर शरीर आहे, भूक लागते, तहान लागतात, घाम निघते, थंडी पडली तर थंडी लागते, गरम उन्हाची काय लागते? गरमी लागते. तर हे काय आहे? शरीराचं दुःख सोबत आहे. केव्हापर्यंत? मृत्यूपर्यंत. तर अर्हताचा मरणनपी दुःखा. तर अर्हत मरत नाही तर परिनिब्बाण घेते. ठीक आहे, कारण की दुःखातून मुक्त झाले. तर काय घेतात? परिनिब्बाण. परिनिब्बाण घेतल्यामुळं आता शरीराचे दुःख नाही राहिलं. तर काय झालं? शरीराचं दुःख नसल्यामुळे मनाचं दुःख संपलं, आता शरीराचे संपलं. तर काय झालं? परिनिब्बाण, पूर्ण निब्बाण झालं. चारही सभोवताल. परी म्हणजे काय? सगळ्या बाजूने, सगळ्या प्रकारे काय झालं? तर निब्बाण झालं. सम्यक संबुद्धाचं होते तर काय होते? महापरिनिब्बाण. असंच नाही घेत, पहिले सांगतात. या बुद्धाने काय केलं? 3 महिना पहिले घोषणा केली माघ पौर्णिमेला की येणाऱ्या आता वैशाख पौर्णिमेला मी महापरिनिब्बाण घेईल. आयु संस्कार काय केला? आपला सोडला. त्याच्यामुळे काय झालं? भूमिकंपन झालं. आणि बुद्धाचं महापरिनिर्वाण घ्यायच्या वेळी काय झालं? भूमिकंपन झालं. तर 6 वेळा बुद्धामुळे भूमिकंपन होत असते. एक आईच्या गर्भात प्रवेश करतात तेव्हा 10,000 चक्रवाल कंपित होतात. एक बुद्ध जेव्हा जन्माला येतात, बोधिसत्व जेव्हा जन्माला येतात तेव्हा काय होते? त्यावेळी भूमिकंपन होते. भूमिकंपन म्हणजे 10,000 चक्रवाल कंपित होतात. म्हणजे फक्त हे पृथ्वीच नाही, समुद्रच नाही, तर काय 10,000 चक्रवाल पूर्ण सूर्य चंद्र हे ते सगळे 10,000 चक्रवाल. ते सगळे सत्वातून काय होते? दुःखाचा म्हणजे त्या ठिकाणी दुःख नावाची गोष्ट नसते. जर नरकातली अग्नी आहे तर ते पण काय होते? शांत होऊन जाते तेवढ्या वेळापुरती. मग कधी? जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतात त्यावेळी, धम्मचक्र प्रवर्तन करतात त्यावेळी, महापरिनिर्वाणाची घोषणा करतात त्यावेळी आणि महापरिनिब्बाण घेतात त्यावेळी. तर एका बुद्धाच्या जीवनात 6 वेळा, कोणत्याही बुद्धाच्या जीवनात 6 वेळा 10,000 चक्रवाल कंपित होतात.
मग काय होते नंतर, जेव्हा महापरिनिब्बाण झालं तर बुद्धाचं होते त्याला काय म्हणतात, महापरिनिब्बाण. तर बुद्धाचं ज्यावेळी महापरिनिर्वाण घेण्याच्या पहिलीची जी वेळ आहे, तर बुद्धांना विचारण्यात येते की आम्ही कशाची पूजा करायची. तर बुद्ध काय म्हणतात, एक तर बुद्ध पहिलेच परमिशन देतात की बुद्ध नसताना तुम्ही बोधिवृक्षाची पूजा करू शकता, आनंद बोधिवृक्ष सूक्तामध्ये. दुसरं म्हणतात की जे बुद्धाचे 4 ठिकाण आहेत ते तीर्थक्षेत्र, कोणतं, जन्माचं, ध्यानप्राप्तीचं, धम्मचक्र प्रवर्तनाचं आणि महापरिनिर्वाणाचं, हे काय राहील, पूजनीय स्थळ राहील. जर बुद्ध जरी नसले तरी आपण त्या ठिकाणी जरी गेलो ध्यान केलं तर आपली ध्यानात काय होते, आणखी म्हणजे ध्यान आणखी चांगल्या प्रकारे होते, धम्मसंवेग उत्पन्न होते. मग बुद्धाने काय सांगितलं की जे बुद्धाचे जे काही वापरलेल्या वस्तू आहे त्याची पूजा केली पाहिजे. आणि काय म्हटलं आहे की जे बुद्धाला जाळल्याच्या नंतर काय होईल, चक्रवर्ती सम्राटसारखं जाळायचं, म्हणजे सोन्याच्या कढईत, वरतून सोन्याची कढई झाकून काय चंदनाचे लाकडं, कापूस आणि त्याच्यावर कपडे लपेटून असे 500 वेळा ते जाळल्याच्या नंतर काय होईल, बुद्धाचे धातू बनेल. धातू म्हणजे फक्त अस्थि नाही, अस्थि म्हणजे फक्त हड्डी, ते आपल्या साधारण लोकांची फक्त काय वाजते, हड्डी वाजते. ते पण काही गोल गोल नाही होत, अशा साधारण अशा होतात. तर बुद्धाच्या काय होते, धातू होतात. तर कशाच्या धातू होतात, हृदयाच्या धातू होतात, हड्डीच्या धातू होतात, मांसाचे धातू होतात, डोळ्याचे धातू होतात, कपाळाचे धातू होतात, मेंदूचे पण धातू होतात, किडण्याचे पण धातू होतात, लिव्हरचे पण धातू होतात, जे तुमच्या अंदरच्या जे नस आहे त्याचे धातू होतात, जे अंदरचे जे बोन मॅरो आहे हड्डीच्या अंदर, तर सगळे वेगवेगळे कलरचे. जसे बुद्धाचे ते एका विहारामध्ये किडनीचे धातू आहे, म्हणजे 10 प्रकारचे धातू आहे, 11 प्रकारचे धातू आहे पूर्ण. तर हड्डीचे धातू तर पांढऱ्या हड्डीसारखे, कधी कधी काळपटही राहतात, कधी मिडियमही राहतात. केसही बुद्धाचे जळत नाही, ते पण काय होतात, धातू बनतात. बुद्धाचा जो कपाळाचा भाग आहे तो जसाच्या तसाच राहते, तो श्रीलंकेमध्ये स्थापित आहे, त्याला ललाट धातू म्हणतात बुद्धाच्याला, त्याच्यावर स्तूप बनवू नये. बुद्धाची ह्या साईडची जे हे कॉलर बोन म्हणतात त्याला, आणि या साईडची त्याच्यावर श्रीलंकेमध्ये स्तूप आहे, 2 वेगवेगळे. त्याच्यानंतर बुद्धाचे दात जशाना तसे राहतात. तर बुद्धाला दात किती राहतात, 32 लक्षणामध्ये 44, 40 दात आणि 4 महादाड. 2 हे खालचे नाही का मोठे असतात आणि 2 वरचे. कधी वाघाचा जबडा पाहिला असेल, कुत्र्याचा जबडा पाहिला तर 2-2 मोठे राहतात. हां, तर ते झाले महादाड. श्रीलंकेमध्ये एक आहे, श्रीलंकेमध्ये एक सोमावती चैत्य म्हणून आहे, जिथे दिवसाही हत्ती येऊन पाया पडते, कधी दिवसा प्रकाश दिसते, कधी रात्री प्रकाश दिसते. तर त्या चैत्यामध्ये एक आहे. तर असे 4 होते, ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले. मग बुद्धाचं जे रक्त आहे ना, त्याचे धातू म्हणजे बारीक बारीक, एकदम बारीक नाही का, खाकसाच्या दाण्यासारखे किंवा त्यापेक्षा थोडे मोठे, गोल 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 ना, पारदर्शक. पण कोणत्या कलरचे, तर लालसर सोनेरी कलरचे. बुद्धाचं 32 लक्षणामध्ये जे चमडी आहे ना, हे सोन्याच्या कलरची होती. आपली काळी राहते, गोरी राहते. तर त्या विहारामध्ये सोन्याच्या कलरचे काय मणीसारखे बुद्धाचे त्वचेचे धातू, मांसाचे धातू. मग बुद्धाच्या किडनीचे धातू काळपट, पण ते पण कसे क्रिस्टल फॉर्ममध्ये, कंचासारखे पारदर्शक. मग बुद्धाचे हृदयाचे धातू तर एकदम रक्त कसं राहते, गुलाबाची पाकळीचा कलर कसा राहते, त्या पद्धतीचे आहेत. तर असे कसे आहे, वेगवेगळे वेगवेगळे होतात. मग सारीपुत्त भंतेचे होतात, महामोगलान भंतेचे झाले आहे, शिवली भंतेचे झाले आहे, बकुल भंतेचे झाले आहे, स्वतः मी पाहिले आहे. मग तर हे धातू काय करतात, ह्या धातूमध्ये वाढ होते. हे ऐकलं कधी, धातूमध्ये वाढ होते, हे ऐकलं का. धातू कमी होते, धातूमध्ये वाढही होते. तर बुद्धाचे धातू कसे झाले, पूर्ण अंगाचे काय झाले, बारीक 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 वेगवेगळ्या वेगवेगळ्या आपल्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या
फॉर्ममध्ये झाले. नंतर त्याचे हिस्से झाले. मनुष्य लोकामध्ये किती गेले? 8. यानं 1 नागलोकात गेले, 7 मनुष्य लोकात गेले, बाकीचे देवता ब्रह्मा घेऊन गेले. तर जे बुद्धाचे जे काही धातू आहे किंवा अर्हताचे जे काही धातू आहे तर त्याच्यात काय होते? वाढ होत असते, कमी होत असते. आता सगळ्या बुद्धाचे किंवा सगळ्या अर्हताचे धातू काही बारीक बारीकच नाही होत. तर डगान सयाडो बर्मामध्ये अर्हत झाले. त्यांचे काही अर्हतांचे कसे होतात? पूर्ण हड्डीचा काय होते? एक दगड बनते हड्डीसारखा, त्याच्यावर फुलं लागल्यासारखे काय होते? थोड्या थोड्या हड्ड्या नाही का तिथे वाढत जातात आणि त्या पडतात. पडल्यावर त्या काही नागपूरमध्ये आल्या, त्या स्थापित केल्या. तर काही अर्हतांचे असे होतात. तर बर्माच्या म्युझियममध्ये पच्चेक बुद्धाचे पण धातू आहे. धातू कोणाकोणाचे होतात? सम्यक संबुद्धाचे होतात, पच्चेक बुद्धांचे होतात, अर्हतांचे होतात आणि चक्रवर्तीचे होतात. बुद्धाचे धातू होतात, अर्हतांचे धातू होतात, पण सगळ्या अर्हतांचे धातू नाही होत. जर लेडीज आहे, एखादी स्त्री अर्हत आहे, महेंद्र अर्हत झाला, त्याचे तिथं श्रीलंकेत मोठे मोठे स्तूप उभे आहे. संघमित्र अर्हत झाली, तिला जाळलं, त्यातून काहीच नाही भेटलं, कोळसाच भेटला. जशी आपल्या हड्ड्या वाचते तसं काहीच वाचलं नाही त्याच्यामध्ये. तर त्यांचे धातू होत नाही स्त्रियांचे, कुठंच नाही आहे. सारीपुत्ताचे भेटेल तुम्हाला, महामोगल्यांचे भेटेल. अम्रपाली अर्हत होती, किसा गौतमी अर्हत, महाप्रजापती गौतमी अर्हत, खेमा अर्हत, उत्पलवर्णा अर्हत, पण धातू नाही आहे यांचेवाले, कारण की होतच नाही. आणि अर्हत स्वतः जिवंतपणे ठरवते की माझे धातू झाले पाहिजे की नाही झाले पाहिजे. जर ठरवलं की माझ्या धातूची पूजा करण्याची आवश्यकता नाही आहे तर जाळल्याच्या नंतर तुम्हाला त्यातून काहीच भेटत नाही. आणि बर्मामध्ये आणखी एक अर्हत आहे, कवी बनते, 100 वर्ष पहिले झाले. तर त्यांचे जे धातू आहेत ते कोणत्या कर्माने झाले ते अर्हत या जन्मात? तर हे जेव्हा बुद्ध होते ना, सिद्धार्थ बोधिसत्व म्हणजे जेव्हा बुद्ध बनले, त्याच्यानंतर बुद्ध आपला प्रचार प्रसारासाठी इकडे तिकडे जात होते. तर पक्षी असताना त्यांनी आपला एक फळ बुद्धाकडे लोक दान देत होते, तर फळ दिलं. त्याच्यानंतर इथून जेव्हा सोन उत्तर धम्म घेऊन तिथे गेले स्वर्णभूमीला, बर्माचं एक ठिकाण आहे, तर तिथच्या राजाचा राजपुरोहित, तोपर्यंत सारे कुत्रे मांजर हेच जन्म घेतले, पशुपक्षीचेच जन्म घेतले. नंतर काय झालं? त्याचावाला राजपुरोहित. त्याच्यानंतरच्या जेव्हा ब्रिटिश काळ होता तिथे, आजपासून 100 वर्षा पहिले, तर तेव्हा ते भंतेजी अर्हत बनले. कोणत्या वर्षी? 70व्या वर्षी चिवर घेतलं. 70व्या वर्षी चिवर घेतलं. 70व्या वर्षी चिवर घेतल्यावर तर बर्मात परंपरा आहे, खूप सारे चिवर जरी असले तर परंपरा आहे की जाऊन चिवर घेऊन ये. बुद्धाने अनेक जणाला म्हटलं, त्याचे जन्म पाहतात बुद्ध पहिले, यानं अनेक जन्मात कधीतरी चिवर दान दिलं का? नाही जर दिलं तर बुद्ध म्हणतात जा घेऊन ये. तर बाकी भिक्षूंनी काय म्हटलं? विहारामध्ये 1000 चिवर पडले आहे, पण काय म्हणतात जाऊन चिवर घेऊन ये. तर त्याने फिरला इकडे तिकडे, कोणाचा कधी मुलगा भिक्षू बनला असेल त्यानं आपलं एक चिवर दिलं, कोणत्या बाईचा मुलगा कधी भिक्षू बनला असेल त्याच्या घरी अंतर्वास भेटला. एक अंतर्वास, एक चिवरवर काय झाले? प्रवज्य झाली श्रामनेर. पहिल्या वर्षवासचा पहिला महिना आला श्रोतापन्न, दुसरा महिना आला सकृदागामी, तिसरा महिना आला अनागामी, चौथ्या महिन्यात जेव्हा मित्रासोबत बसून गोष्टी करत आहे, आपण बिना कामाच्या गोष्टी करतो, ते गोष्टी करताना ध्यान करत आहे. अर्हत बनल्याबरोबर फटकन मार सामोर येते आणि काय म्हणते की भंते तुम्ही आता परिनिब्बाण घेऊन टाका. ते भंते म्हणतात तुझ्या म्हणण्यावर मी कशाला परिनिब्बाण घेऊ. तर बाजूचा मित्र काय म्हणते की तू कोणासोबत बोलत आहे? तर म्हणते एक देवता आला होता त्यांच्यासोबत बोलत. म्हणते त्याला बोलव, कोण आहे? तर बुद्धाच्या वेळी कोण आला होता? नमुची मार, हा त्याचावाला सेनापती होता. तर मग त्याचा गुरु विचारते, आता गुरु विचारू शकते, अर्हत कधीच म्हणणार नाही का मी अर्हत आहो, अर्हत कधी असं म्हणणार नाही का माझे जन्म संपले, पण गुरु विचारू शकते. गुरुची विचाराची पद्धत आहे की तुझं ब्रह्मचर्यावास पूर्ण झाला का?
किंवा भिक्षू बनण्याचं काम संपलं का? आणि तो फक्त गुरुलाच उत्तर देईल की हो माझं काय आहे, म्हणजे माझा ब्रह्मचर्यवास पूर्ण झाला, याचा अर्थ तो अरहत आहे. तर कवी भंतेजी त्यांनी म्हटलं की मला जाळायचंच नाही, माझे काय होईल, नख वाढत राहतील 50 वर्ष मेल्याच्या नंतर, केसही वाढत राहतील, तर काय होईल ते कापाचे, आणि माझी बॉडीला जाळायचं नाही, ते तशीच ठेवायचं, ते शरीरातच ठेवायचं. ते सुकत 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 गेलं तर आजही त्या भंतेजीचं शरीर ब्रह्मदेशामध्ये आहे. थोडंसं सुकलं तर काय झालं, दगडासारखं झालं, कडक झालं. आणि जे अर्हतामध्ये क्लेश नाही राहत त्याच्यामुळं ते काय आहे, सडत नाही. आपण मरू तर आपल्यामध्ये खूप क्लेश आहे, सडून जाऊ, अळ्या लागन, मरू, वास सुटेल. त्यांच्या ह्याच्यात तसं होत नाही. बांगलादेशचे शिलानंद भंतेजी अरहत आहे, नाव ऐकलं? वनभंतेचं ऐकलं? बांगलादेशचे वनभंतेजी अरहत आहे, बांगलादेशचे शिलानंद भंतेजी अरहत आहे. शिलानंद भंतेजीच्या तिथे गेलो होतो, ते प्रवचन देत होते. त्यांनी म्हटलं की अरहताच्या लघवी जरी करेल तर त्याचावाला दुर्गंध येत नाही. आपल्या थोड्या वेळ जर पाणी नाही टाकलं तर काय होतं, दुर्गंध येणं तिथं सुरू होऊन जाते. पण अरहतामध्ये क्लेश नसल्यामुळे लघवी जरी केली तरी काय होते, स्मेल येत नाही, वास काहीच नाही येत. का बरं? तर अंदरची जे काही मनाची गंदगी साफ झाली तर शरीराची गंदगी काय होते, नष्ट झाली त्याचसोबत. तर बघा, 80 अनुव्यंजन ऐकले कधी बुद्धाचे? 32 लक्षण ऐकलं असन काहीतरी, कधीतरी कानावरून तरी एक शब्द गेला असन का बुद्धाचे 32 महापुरुष लक्षण असतात, चक्रवर्ती सम्राटचे असतात. कधी 80 अनुव्यंजन ऐकले का? बरं, आता आपले हे जे हड्डी आहे, हे हड्डी आहे आणि हे हड्डी आहे. हे हड्डी या हड्डीला कशी जुळली आहे, अशी जुळली आहे, अशी. हा हात आहे, हे हड्डी या हड्डीला कशी जुळली आहे, अशी जुळली आहे. अशीच जुळली आहे ना आपली. चक्रवर्तीची अशी जुळते, अशी राहते. चक्रवर्ती जन्मताच राहते चक्रवर्ती सम्राटची. आणि अरहतांच्या अशा असतात, जेव्हा तो अरहत बनते तर अशा होऊन जातात. सम्यक संबुद्धाच्या अशा असतात 80 अनुव्यंजनामध्ये. म्हणजे हे याच्याशी संकळ जशी जुळली राहते, संकळ पाहिली ना एकामध्ये एक, तर त्या पद्धतीने जुळलेली असतात. तर हे काय झालं, याच्यामुळे बुद्धाचे धातू तसे होतात, अरहतांचे धातू त्या पद्धतीने होतात. तर काय होते की आता बुद्ध आहेत, बुद्धाचं निब्बाण प्राप्त केलं, परिनिब्बाण झालं. आता बुद्ध धातू सोडून गेले. कशासाठी? आपल्यासाठी, पूजा करण्यासाठी. बुद्ध जरी नाही तर बुद्धाच्या एक जरी धातू आहे त्याची जरी पूजा केली तर तेच पुण्यकर्म होते, जेव्हा बुद्ध जिवंत असताना पुण्यकर्म झालं असतं. बुद्धाला जिवंतपणी असताना जे फूल दिलं तेच पुण्यकर्म आजही होते, जर आपण धातूला, जर धातू किंवा ज्याच्यावर चैत्य बनलं त्या ठिकाणी जर फूल जर दिलं. मिलिंद प्रश्नामध्ये असं म्हटलं आहे की जो श्रद्धायुक्त चित्ताने बुद्धाला एक कमळाचं फूल देते, कमळाच्या फुलाचा गुण काय, त्याच्यावर चिखल जरी पडला तर त्याचा वर्णानं गंध खराब नाही होत, चिखल त्यातून सहज निघून जाते. तर त्याच्यात काय म्हटलं आहे की जर बुद्धाच्या चैत्याला किंवा बुद्धाला एक जर कमळाचं फूल जर श्रद्धायुक्त चित्ताने जर दिलं तर 80 कोटी कल्प तो अपाय गतीत जन्म घेत नाही, इतकं त्याचंवालं काय होते, पुण्यकर्म होते. आणि पेत विमानवत्तूमध्ये पण आहे की एक भिक्षू 30,000 कल्पा पहिले बुद्धानेच प्रवज्जित केलं, बुद्धाचं परिनिब्बाण झालं, तिथे चैत्य बनलं, त्याच्याजवळ तिथं ठेवासाठी फुलही नव्हतं. तर तो म्हणे की मी फक्त बसून राहत होतो आणि त्या चैत्याप्रती काय होतं, खूप जास्त श्रद्धा ठेवत होतो. म्हणते त्या कर्मानं 30,000 कल्पापासून देवलोकामध्ये 30,000 कल्प. एक कल्प आपलं राहणं कठीण आहे, म्हणजे त्याचं पुण्यकर्म बघा किती आहे.
तर बुद्धाने धातू कशाला सोडून गेले? आपल्या पूजेसाठी. मग हे कधीपर्यंत राहील? ते पण कधीपर्यंत राहील? तर जोपर्यंत या पृथ्वीवर एकही भिक्षू जिवंत आहे, एकही भिक्षू चिवर घेऊन आहे, एकही भिक्षू जो मी भिक्षू म्हणून स्वीकार करत असेल, तोपर्यंत हे धातू आहे. आणि बुद्धाने धातू याच्यासाठी सोडले की सगळ्या बुद्धाच्या वेळी 34 असंख्य 80 कोटी लोकांना धम्म मिळतात, सगळ्या बुद्धाच्या वेळी. आता हे बुद्ध आले, एक तर आयुष्य कसं आहे 100 पासून खाली उतरत आहे, म्हणून लोक काय पापी जास्त आहे पण आयुष्य कमी आहे. मैत्रेय बुद्ध आता येणार आहे, 80,000 वर्षाचं आयुष्य राहील माणसाचं, तेव्हा येतील. तर लोक खूप पुण्यवान आहे, खूप जास्त शिलावर बोलायची गरज नाही आहे. एका वर्षातून एक प्रवचन दिलं तर खूप आहे. ह्या बुद्धाचं कसं आज इथं दिलं, आनंद वैशालीला चल, आनंद कुशीनाराला चल, आनंद पावाला चल, आहे की नाही? इथून संपलं का इथं प्रवचन, तिथं संपलं का तिथं प्रवचन. तर ह्या बुद्धाने महापरिनिब्बाणापर्यंत आणि त्यांच्या भिक्षू संघाने, जसं सारीपुत्त महामुगल्यान इतर जे काही भिक्षू आहेत त्यांचा प्रचार महापरिनिब्बाणापर्यंत 20 असंख्य सत्वापर्यंत धम्म पोचवला. एक असंख्य म्हणजे एकच्या मागे 140 शून्य होते, ते घेऊन ठेवलं. ठीक आहे, किती? एकच्या मागे 140 शून्य. 100च्या मागे किती लावतो आपण? 2. करोडच्या मागे किती लावतो? 7. असंख्येच्या मागे किती लागते? 140. तर 20 असंख्य सत्वापर्यंत. तर 34 असंख्य 80 करोड सत्वापर्यंत धम्म जाते. किती? 34 असंख्य 80 करोड. ह्या बुद्धाच्या वेळी काय आहे? एक तर आयुष्य कमी आहे, आयुष्य कमी आहे, आणि त्याच्यानंतर काय आहे? उतरतं आयुष्य आहे. वाढतं आयुष्य आहे का? 100 पासून 200 वर चाललं का? 100 पासून 60-70 वर आलं, आहे की नाही? तर त्याच्यामुळं काय आहे? लोक पापी जास्त आहे, धर्माच्या गोष्टी नाही ऐकत. तर त्याच्यामुळे काय आहे? बुद्धाचा 24 असंख्य 80 करोड लोकांपर्यंत धम्म जाणार आहे. 20 असंख्य सत्वापर्यंत बुद्धाने महापरिनिब्बाणापर्यंत काय झालं? धम्म पोहोचला सत्वापर्यंत. आणि काही मूर्ख लोक काय म्हणतात की बुद्धाचा प्रचार पेक्षा सम्राट अशोकने प्रचार जास्त केला, आहे की नाही? काही असे मूर्ख भिक्षू म्हणतात, सॉरी म्हणजे भिक्षूबद्दल बोलत आहो, की बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केलं तर 5 लोक होते, बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं तर 5 लाख होते. सांगा म्हणे कोण श्रेष्ठ आहे? त्यांची काय आपल्या आपल्या प्रज्ञेच्या गोष्टी आहेत. तर हे धातू कधीपर्यंत राहतील? आता बुद्धाचे धातू आहे तर कधीपर्यंत राहतील? तर जोपर्यंत एकही भिक्षू जिवंत आहे पृथ्वीवर, तोपर्यंत बुद्धाचे धातू राहतील. बुद्धाचे राहतील ना अरहतांचे राहतील. या बुद्ध शासनात जितके अरहत झाले त्या सगळ्याचे धातू या ठिकाणी राहतील. जिथं जिथं आहे, जिथं जिथं स्थापित केले, ज्या विहारात असतील, देवता लोकात असतील, ब्रह्मलोकात असतील, नागलोकात असतील, पाण्यामध्ये, तर केव्हापर्यंत आहे? जोपर्यंत एकही भिक्षू, एक भिक्षू स्वतःला भिक्षू म्हणून घेत आहे. पुढं असंही म्हटलं आहे की एक कपडा ठेवेल, फक्त शर्ट पॅन्ट घालन, एक कपडा ठेवेल चिवरच्या कलरचा, मी भिक्षू आहो. एक बोटाला काय होईल? हाताला धागा बांधन, कोणत्या कलरचा? भगव्या कलरचा, काशाय कलरचा, मी भिक्षू आहो. मग एकच चिंदी बांधेल, मी भिक्षू आहो, अंगठी उडी नाही का? तोपर्यंतही बुद्ध शासन जिवंत राहील, म्हणजे बुद्धाचे धातू राहतील. भिक्षू संपले तर बोधाचार्य किती राहिले ना तरी बुद्ध शासन जिवंत नाही राहत. धम्मचारी किती राहिले ना तरी बुद्ध शासन जिवंत नाही राहत. आणि धम्ममित्र किती राहिले तरी बुद्ध शासन जिवंत नाही राहत. भिक्षू जिवंत राहिले. मी भिक्षुनी का बरं नाही म्हणतो? कारण की भिक्खुनी शासन, भिक्षुनीचा जो संघ आहे तो श्रीलंकेत 1000 वर्षा पहिलेच संपला. भिक्षुनी प्रवज्जित करते. तर काय झालं? भारतात होता ना, भारतातून फक्त एकच भिक्षुनी श्रीलंकेत गेली म्हणून तिथं भिक्षुनी संघ होता. बर्मामध्ये नाही आहे, थायलंडमध्ये नाही आहे, कारण की तिथं भिक्षुनी नाही गेले, भिक्षूच गेले.
तर 1000 वर्षा पहिले काय झालं, भिक्षुनी परंपरा संपली. आता ते परंपरा डबल कोण चालू करू शकते? बुद्ध करू शकतात, जे आहे नाही. तर काय झालं, भिक्षू लोकांनी प्रवज्या देणं सुरू केली, जे विनयानुसार मान्य नाही आहे. त्याच्यामुळं भिक्खुनी शासन, भिक्खुनी संघ काय आहे? नाही आहे. जो भिक्षुनी ज्या दिसतात चिवर घालून, तर तो एक अनागारीचा संघ आहे असं समजून चला. तो कोणता संघ आहे? आता फक्त भिक्खू संघ जिवंत आहे. तर त्याच्यावर अवलंबून आहे बुद्ध शासनाचं आयुष्य. आता हे भंतेजी आहे, हे भंतेजी काय करतील, थेरो म्हणजे 10 वर्षावास झाल्याच्या नंतर आपले शिष्य बनवतील. मग त्यांचे 10 वर्षावास झाल्यावर ते आपले शिष्य बनवतील. तर अशी काय चालली आहे, गुरु शिष्य परंपरा चालू आहे. हे परंपरेनं काय आहे, बुद्ध शासन टिकून आहे. ठीक आहे. आणि हे परंपरा कधी संपेल, जेव्हा भिक्षू म्हणजे जेव्हा चिवर देण्याची परंपरा संपून जाईल, त्यानंतर जे भिक्षू आहे ते मरून जातील, तेव्हा काय होईल, बुद्ध शासन संपून जाईल. तर काय होईल, धातू परिनिब्बाण होईल. त्यावेळी बुद्धाचे जिथं जिथं धातू ठेवलेले आहे, चैत्याच्या चैत्य काय होईल, असे फाटून जाईल. चैत्य फाटून जाईल, जे स्तूप बनवले साचीचे वगैरे तेही फाटून जाईल. आणि बुद्धाचे आणि अरहतांचे जिथेही धातू असेल, म्युझियममध्ये ठेवलेले, कुठेही ठेवलेले, कोणाच्या घरी ठेवले असेल, विहारात ठेवले असेल, तर सगळे जाऊन बुद्धगयामध्ये जमा होऊन जाईल. बुद्धगयामध्ये जमा झाल्यावर बोधिवृक्षाच्या खाली काय होईल, त्यांचा एक बुद्धाचा पुतळा बनेल. तो आकाशात जाईल आणि गायब होऊन जाईल. त्याच्यानंतर काय होईल, धातू परिनिब्बाण, बुद्ध शासन संपलं. सुरू कुठून झालं, जेव्हा बुद्धाने बुद्धत्व प्राप्त केलं, तिथून बुद्ध शासन सुरू झालं. संपलं कुठे, जेव्हा भिक्षू नाही राहतील. तर आता त्याला वेळ आहे. किती वेळ आहे, तर 2400 वर्ष राहिले. आता 5000 वर्षात सांगितलं आहे, 2600 झालंच आहे जवळपास. तर आता किती राहिलं, 2400च्या जवळपास राहिला. तोपर्यंत हा धम्म कसा तरी आता सध्या वाढेल, मग पुन्हा लोप पावेल. कारण की काय आहे, धम्म नित्य आहे. आर्याष्टांगिक मार्ग, 4 आर्य सत्य, पटिच्च समुत्पाद, पठ्ठाण हर बुद्धाच्या वेळी कसं आहे, जसेच्या तसंच आहे. आता आपल्या काय आहे, अनित्य आहे, परमाणू अनित्य आहे, मन अनित्य आहे. ते तर अंदर अनित्य होऊनच राहिलं, ते तर नित्य आहे. जे शिकवणूक जे आहे ना, हे पुस्तक, हे काय संखार आहे, हे नष्ट होऊन जाईल. हे जे काही माझे शब्द आहे ना, हे भविष्यामध्ये नष्ट होऊन जाईल. हे जे बुद्धाने जे काही सांगून ठेवलं ना, ते नष्ट होऊन जाईल. तर काय, धम्म नित्य आहे, बुद्ध शासन अनित्य आहे. तर हे बुद्ध शासन किती वर्षाचं आहे, 5000 वर्षाचं आहे. बुद्धाने जर म्हणलं की मी भिक्षुनी जर प्रवज्जित नसत्या केल्या, ते बुद्ध शासन खूप दीर्घ काळ असतं. का बरं, तर फक्त चिवरधारीच आहे तोच धम्म वाचवू शकते. आणि जो चिवरधारीच आहे तोच काय करते, बुद्ध शासन वाचवू शकते, आणि तोच बुद्ध शासन नष्ट करू शकते. आपण उपासक लोक फक्त दान करू शकतो, त्यांना काय सहारा देऊ शकतो. भिक्खू संघला आपण नष्टही नाही करू शकत, आणि वाचवू नाही शकत, आणि नष्टही नाही करू शकत. तर बुद्धाने काय म्हटलं की 7 दिवस 7 रात्र फक्त अंधार आहे. आकाशात एक वीज काय झालं, वीज कडकडली. त्याचा जो प्रकाश जो झाला ना, बुद्धाने म्हटलं तेवढंच बुद्ध शासन आहे. समजलं? पुन्हा सांगतो, 7 दिवस 7 रात्र काय आहे, फक्त अंधार आहे. त्याच्या मधामध्ये काय झालं, एका वेळी आकाशात एक वीज कडकडली. त्याचा जो प्रकाश आहे ना, बुद्धाने म्हटलं तेवढंच बुद्ध शासन आहे. आणि बुद्ध शासनामध्ये सुरू कुठून होते, प्रज्ञापासून होते. शील बुद्धाच्या पहिलेपासून आहे, समाधी बुद्धाच्या पहिलेपासून आहे. बुद्ध आले तर एकच गोष्ट नवीन झाली, ते म्हणजे प्रज्ञा. 4 आर्य सत्य आहे की नाही, 4 आर्य सत्य वगैरे. तर हाच काय झाला, बुद्धाचा धम्म झाला, प्रज्ञा. आणि त्याचा सहारा काय झाला, समाधी आणि शील. तर सुरू कुठून झाला, प्रज्ञेपासून. लोक खूप विपස්සना करतात, मग काय होते, विपස්සना थोडी कमी होऊन जाते, समाधी वाढते. मग काय होतं, समाधी कमी होऊन जाते, काय बसून कोणाचं भलं नाही होत, आपण फक्त चांगलं राहिलं तर झालं. मग काय होते, शीलवर येते. मग काय म्हणते, शील पालन करू तर आपण कसं जगू, तर मग आपण दान करतो एवढंच खूप आहे. म्हणते दानही केल्यानं आपले पैसे कमी होते. मग काय होते, फक्त धम्मचर्चा चालते. मग म्हणते चर्चा करूनही फालतूची बडबड होते, तेही बंद होऊन जाते. मग पुन्हा सुरू होते
प्रज्ञाचं. आता 2500 वर्ष झाले तर पुन्हा प्रज्ञाचं. आता लोक काय अनुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना करतात आहे ना, आणि त्याला अनित्य, दुःख, अनात्म जाणतात. म्हणजे काय झालं? प्रज्ञा. कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना काय झालं? समाधी. सतीचा अंग आहे ना, समाधीचा अंग आहे सती. त्याच्यामध्ये अनित्य, दुःख, अनात्म जाणतो. म्हणजे काय झालं? प्रज्ञा. तर आता काय, आता प्रज्ञाचा काळ आहे, हा चालेल 500 वर्ष. त्याच्यानंतर मग काय होईल? विपස්සना करणारे लोक कमी होईल, समाधी करणारे लोक वाढतील. मग काय होईल? प्रज्ञा हळूहळू नष्ट होऊन जाईल आणि समाधी वाढेल. मग समाधी कमी होऊन जाईल, मग लोक शीलवर जास्त लक्ष देतील. मग शील कमी होऊन जाईल, मग दानवर लक्ष देतील. मग दान कमी होऊन जाईल, मग धम्मचर्चेवर लक्ष देईल. मग असं करता करता धम्मचर्चा संपली की ते हळूहळू भिक्षू काय होईल? संपून जाईल. आणि काय होईल? धातू परिनिब्बाण. तर 2 भिक्षूचे धातू नाही येतील, ते अरहत आहे. याच बुद्ध शासनात झाले अरहत. एकाचं नाव आहे महाकाश्यप. ऐकलं का ना? त्यांच्यामध्ये किती लक्षण होते? बुद्धात 32 होते, महाकाश्यपमध्ये किती होते? 6. त्याचे केस कसे होते? वर जाणारे होते. वर म्हणजे आपले असे खाली उगते, त्यांचे असे उगतात. मग काय होते? ग्रॅव्हिटिकल फोर्सने खाली आल्यावर ते गुंडाळल्यासारखे होतात, आहे की नाही? बुद्धाचे पाले असे गुंडे गुंडे वाटतात. बुद्धाच्या 7 ठिकाणी त्यांचं काय होते? मासाचा, बुद्धाचं 7 ठिकाणी मास जास्त राहते डोक्यावर. हे है ना, खांदे, मग आहे तळपाय, 2 तळपाय, 2 हात. किती झालं? 7 ठिकाणी काय झालं? मांस जास्त राहते, ते एक लक्षण आहे त्यांच्यामध्ये. कान लांब आहे, ते एक लक्षण आहे. बुद्धाची जशी त्वचा सोनेरी आहे, त्यांची त्वचा काय आहे? पूर्ण शरीर सोनेरी आहे. तर ते काय आहे? असे 6 लक्षण. कशामध्ये अग्र आहे? धुतांगमध्ये अग्र आहे. 13 धुतांगामध्ये अग्र आहे. म्हणजे 13 धुतांगामध्ये सगळं असतात. तर जसं धुतांग म्हणजे काय? तर जंगलात राहणं, वृक्षाच्या मुळात राहण्याच्या संदर्भात. चिवर कधी उपासकानं दिलं नाही घालायचं, जेही काही सापडलं ते घालायचं. रस्त्या असे तुकडे उचलाचे, ते शिवून चिवर घालायचं. प्रेतावरचे कपडे घ्यायचे, त्याचं शिवून. जे लेडीज प्रेग्नंट होते त्याचे जे काही रक्त लागलेले जे काही कपडे असतात ते शिवून काय करायचं? त्याला कलर देऊन ते घालायचं. भिक्षापात्र भिक्षा मागूनच खाणं, जेवढं भेटलं तेवढंच खाणं, एकाच वेळी खाणं, भिक्षाटन करताना एकही घर न सोडणं. हे काय झालं? हे झालं त्यांचं धुतांग. असंच जीवन जगतील नेहमी, खुल्या आकाशाखाली राहणं वगैरे. विहारात नाही राहतील, शक्यतोवर राहतीलच नाही. तर असे 13 धुतांगामध्ये काय? महाकाश्यप अग्र आहे. तर बुद्धानंतर सर्वश्रेष्ठ आहे सारिपुत्त, दुसरं आहे महामोगलान, डावा हात मानले जाते, तिसरा आहे महाकाश्यप. तर जर कधी दूर जर बसून असले बुद्धानं महाकाश्यप, तर दुरून पाहणारा समजत नव्हता की कोण बुद्ध आहे न कोण महाकाश्यप आहे. हे समजणं त्याला दुरून कठीण होत होतं. जेव्हा जवळ गेलं तेव्हा तो समजत होता. कारण की दोघांच्याही शरीराचा कलर सोनेरी, दोघांचे मध्ये म्हणजे केस सारखे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी काय खूप साऱ्या सारख्या आहे. त्याला उदुग लोम राहते. इथं चक्रवर्तीचं काय राहते? घडी जशी घुमते तसं जर असलं तर तो सम्यक संबुद्ध बनेल, कारण ते अनुव्यंजन आहे. आणि उलटं जर फिरणारा असला तर चक्रवर्ती बनेल. हे कौंडिन्याला माहीत राहते. म्हणून कौंडिन्य काय म्हणते की हा फक्त सम्यक संबुद्ध बनेल, 1 बोट. बाकीचे 7 ब्राह्मण काय करतात? 2 बोट वर करतात की हा एक तर चक्रवर्ती बनेल किंवा सम्यक संबुद्ध बनेल. ते एक लक्षण पाहून काय म्हणते की हा फक्त सम्यक संबुद्ध बनेल. हे कौंडिन्याला माहीत असते. तर महाकाश्यपचं काय राहते? उलटं राहते चक्रवर्तीसारखं. पण 32 लक्षण आहे का पूर्ण? नाही. त्याच्यामुळे चक्रवर्ती नाही बनत. तसे काय ते बरेचसे 6 लक्षण त्याच्यामध्ये होते. तर याची स्टोरी अशी आहे की महाकाश्यप आहे आणि महाकाश्यपची पत्नी आहे. म्हणजे पत्नी म्हणजे तेव्हा भाचीच राहते आणि हा एकटाच आहे. त्याचे घरचे खूप, त्याचे वडील मोठे जमीनदार, व्यापारी,
खूप म्हणजे काय धनसंपत्ती जमीन वगैरे खूप आहे, तर त्याच्यात आपल्या शेतामध्ये काय राहते, विहिरी राहते. एका विहिरीनं आपण किती एकरला पाणी देतो, किती देऊ शकतो, 25-30. तर त्याच्या शेतामध्ये 60 तलाव राहते आणि ते पण सगळे यंत्र लागलेले. तर हा काय म्हणते का मी काही लग्न करत नाही. याची आई म्हणते लग्न कर लग्न कर लग्न कर महाकाश्यपला. त्यावेळी भिक्षून भंतेजी नाही आहे. तर हा काय करते, एक पुतळा तयार करते, म्हणजे याच्याजवळ जाऊन सोनाराजवळ जाऊन सोन्याचा. म्हणते हे इतकी जर सुंदर मुलगी भेटल अशी तर मी करीन. तर त्याची आई काही लोकांना पाठवते की अशी मुलगी शोधून आणा. खूप फिरल्याच्या नंतर एका ठिकाणी तशीच मुलगी भेटते सेम. तर आता मग भेटली तर आता तो शब्दामध्ये काय झाला, फसला. जसा अनाथपिंडकच्या शब्दामध्ये जत राजकुमार फसला होता की तू काही तर किंमत सांग. तर मग ते पूर्ण जमीन सोन्याने झाकावं लागेल एवढी किंमत आहे. तो म्हणते ठीक आहे. हा शब्दात फसला. तसा हाय महाकाश्यप काय करला झाला, त्याच्या आईच्या शब्दात फसला. तर ते अनेक जन्माचे काय होते, पती पत्नी होते. महाकाश्यपांनी ते जिच्यासोबत लग्न होणार आहे ती. तर काय होते की आता याला लग्न तर करायचं नाही आहे. आता भेटली तशीच, तर आता नाही नाही म्हणू शकत. तर याला वाटतं की ते नाही म्हणून तर लग्न तुटून जाईल. तर हा तिला पत्र लिहिते की मला काही तुझ्यासोबत लग्न करायचं नाही आहे. हा तिकडे पाठवते आणि ती याला पत्र पाठवते का मला लग्न करायचं नाही आहे. तर ते भेटते याच्या आईवडिलाच्या हातात ना, त्याचं पत्र भेटते तिच्या आईवडिलाच्या हातात. आता दोघांचेही पत्र भेटतात. तर दोघं त्याचे आईवडील काय करतात, आपलं पत्र दुसरंच काही लिहून टाकतात ना, देऊन देतात की तू खूप आवडली असं तसं आपण लग्न करू. तर दोघांचं लग्न झाल्यावर मग दोघे बसतात. म्हणते पहा बा मला लग्न नव्हतं करायचं, मी तर पत्र पाठवलं. ते म्हणते मलाही नव्हतं करायचं. ते आपल्या आईवडिलांना बदलवलं असेल तर ठीक आहे, तर आपण ब्रह्मचर्याचंच पालन करू. तर मधामध्ये हार ठेवते. म्हणते ज्याच्या मनात पहिले कामवासना येईन तर त्या साईडचा हार सुकेल. सत्यक्रिया करून ठेवते. तर हार सुकतच नाही. दोघे ब्रह्मचर्याचं पालन करते. मग आई वडील मेल्याच्या नंतर तर आता काय, तर आता मग एवढं सारं शेत आहे तर शेतात जावंच लागन. शेतात जाणं म्हणजे काही टोपले घमीला उचललाच आहे नाही, एवढा श्रीमंत आहे. तर खूप सारे लोक काय त्याचे नांगर चालवणारे आहे. मग इकडं नांगर चालत राहते ना, तिकडं तीळ वाळू टाकून राहते. कुठे, त्याच्या घरी. तिळातून किडे बाहेर निघतात, ते कावळे खातात. नांगरल्या जाते तर त्याच्यातून काय होते, किडे बाहेर निघतात, ते कावळे खातात. मग महाकाश्यप विचारते की याचं पापकर्म कोणाला लागन. तर म्हणते तुम्हाला लागन. तुमचं शेत आहे, तुमच्या म्हणण्यावर नांगरत आहो, त्यातून किडे निघले, ते कावळे खाते, याचं पापकर्म तुम्हाला लागन. तिकडे त्याची पत्नी म्हणते की हे जे किडे खात आहे याचं पापकर्म कोणाला लागेल. तर ते दासी म्हणते तुम्हाला लागन. तुमचे तीळ आहे, तुमच्या म्हणण्यावर वाळू टाकले, त्याच्यातून किडे बाहेर निघाले. तसं तर हे दोषी नाही आहे, कारण बुद्धाचा धम्म नाही आहे ना, म्हणजे ऐकला नाही आहे, चेतना नाही आहे, तर कर्म नाही बनत. तर काय मिथ्या दृष्टीनं काय ते सांगतात की तुमचं पापकर्म होईल. मग आमचं पापकर्म होईल तर मग काय धनसंपत्तीचा काही अर्थ आहे, एवढ्या या शेतीचा काही अर्थ आहे. हा म्हणते आजच मी आपल्या बायकोला म्हणीन हे सगळी संपत्ती तू बा, मी गृहत्याग करतो, संन्यास घेतो. ती म्हणते आज यांना येऊ द्या, यांना म्हणीन म्हणते तुम्ही तुमचं पात बसा, मी संन्यास घेतो आणि मी चालली जातो. दोघे भेटते, दोघे एकामेकासोबत बोलतात. बोलल्यावर काय होते, दोघांचं एकामेकासोबत जेव्हा बोलणं होते त्यावेळी दोघे मग संन्यास घ्यायला तयार होतात. दोघे एकामेकाचं मुंडन. त्यावेळची परंपरा म्हणजे हे दाढी मिशी वाढवून संन्यास नाही आहे, असे खूप कमी आहे. त्रिपिटकामध्ये इतर धर्माचे पण आहे, तर कसे आहे, दाढी मिशी काढू नये, केस कापू नये. तर त्या पद्धतीनं मग काय करायचं, तर काशाय वस्त्र बरेच सण घालतात. तर काशाय वस्त्र घालून ते लोक दोघे पती पत्नी निघतात. तर काशाय वस्त्र घालून निघाले, मग हातात पात्र वगैरे नाही का, मग सगळे नौकर लोक पाहतात. घरी खूप लोक नौकर आहे त्याच्यावाल्या, की हे संन्यासी तर अंदर आले नाही दोघं जण, म्हणजे बाहेर कोण चाललं. पाहते तर आपले मालक मालकीन चालले. मग त्याच्या मागं मागं हे जातात, म्हणजे तुम्ही आम्हाला अनाथ करून कुठं चालले. तर ते काय म्हणतात की आम्ही तुमचे आता मालक मालकीन नाही आहोत, त्या संपत्तीवर आमचा काही अधिकार नाही, तुम्ही वापस जा. मग ते ठरवतात की पहा आता आपण जर संन्यासी आहो आणि जरी आपण जर दोघं जण जर सोबत जर गेलो तर काय होईल. लोक म्हणतील हे कोणते संन्यासी आहे,
नवरा बायको असून सोबत राहतात, म्हणून आज तू अलग जा आणि मी अलग जातो. तर अनेक जन्मात काय पती पत्नी म्हणून सोबत आहे. आज जसे अलग व्हायला जाते तर भूमिकंपन होते. 10,000 चक्रवाल नाही कंपित होत, भूमिकंपन होते. बुद्ध जाणतात की महाकाश्यपनं घर सोडलं, तर बुद्ध ज्या दिशेनं तो येणार आहे एका झाडाखाली जाऊन बसतात. आणि महाकाश्यपने जसं बुद्धाकडे पाहिलं तर तो काय म्हणते की तुम्हीच माझे आचार्य आहे, तुम्हीच माझे उपाध्याय आहे. मग बुद्धाचं शरीर काय सोनेरी कलरचं, त्याचंही शरीर काय सोनेरी कलरचं. तर मोठ्या नावेच्या मागं काय झाली, छोटी सोन्याची नाव चालल्यासारखी बुद्धाच्या तो मागं मागं चालते. मग बुद्ध एका ठिकाणी बसाची इच्छा केल्यावर तर हा श्रीमंत आहे तर चांगल्याच कलरचं, चांगलं रेशमचं मखमलचं काय झालं म्हणजे चांगल्या दर्जाच्या कपड्याचा तो चिवर घालू नये. तर बुद्ध बसण्याची इच्छा करते तर फटकन टाकते तो. बुद्धही बसतात आणि आता वेळ आली कारण 1,00,000 कल्पाची पारमिता पूर्ण केली धुतांगमध्ये अग्र बनण्यासाठी. तर बुद्ध काय करतात, त्याच्या चिवरवरून हात फिरवतात, म्हणते महाकाश्यप तुझं जे चिवर आहे हे खूप छान आहे म्हणते, खूप मुलायम आहे. तो म्हणते ठीक आहे भगवान हे तुम्ही घाला. म्हणते मग तू काय घालशील, तर तो म्हणते की मी तुमचं चिवर घालीन. बुद्ध म्हणतात माझं जे चिवर आहे हे पानसुकुलिक चिवर आहे, हे घालण्यासाठी काय खूप बल लागते. तर तो म्हणते की धुतांगाचं चिवर आहे. तो म्हणते की मी तेवढा बलशाली होईन. मग बुद्ध त्याला 13 धुतांगाचा उपदेश करतात आणि जसं त्याच्या अंगावर चिवर टाकते तसाच पुन्हा एक भूमिकंपन होते. आणि बुद्ध मग तर ते जे चिवर आहे महाकाश्यपच्या अंगावर, तर बुद्धाला जाळण्याचाही संकल्प तोच करते की मीच जाईन, तर तो येत नाही तोपर्यंत बुद्धाची चिता जळत नाही. आणि तो असा संकल्प करते की हे जे बुद्धाचं संबोधी प्राप्तीचं चिवर आहे, तर जे नंतरचे जे बुद्ध जेव्हा गृहत्याग करतील मैत्रेय तर त्यांनाही चिवर लागेल, तर मी हेच चिवर त्यांना देईन. तर म्हणून काय बुद्धगयापासून 50-55 किलोमीटर दूर एक ठिकाण आहे, तर त्याच्या मधात महाकाश्यप भंतेजी. तर धुतांग कसं आहे नेसद्दिकांग म्हणजे बसूनच झोपतील, लेटून नाही झोपतील, नेहमी काय बसूनच झोपतील. तर त्या ठिकाणी बसून आहे ना 3 पहाड जमा होऊन एकच पहाड बनला. तर बरेच लोक तिथं जातात. म्हणून सारीपुत्ताचे तुम्हाला धातू भेटतील, महाकाश्यपचे मिळतील, म्हणजे सारीपुत्ताचे मिळतील, महामोगल्यांचे मिळतील, पण महाकाश्यपचे धातू नाही मिळत, कधीच नाही मिळत. फक्त जिवंतपणी काहीतरी एक दाट तुटला, त्याच्यावर एक श्रीलंकेमध्ये स्तूप आहे. तर हे काय झाले, महाकाश्यप भंतेचा असा संकल्प असल्यामुळं धातुपरिनिब्बाण होता आणि त्यांचे धातू नाही येतील. ठीक आहे. दुसरे भंतेजी आहे उपगुप्त भंतेजी. नाव ऐकलं का? उपगुप्त नाव ऐकलं? सम्राट अशोकच्या काळात येते. ते जेव्हाही ध्यान करत होते ना तर मार त्याला नेहमी परेशान करायचा. अरहत बनल्याच्या नंतर हे समाधीचं ज्ञान करतात. तर ते भंतेजी काय करतात, कुत्र्या मांजराची माळ मारच्या गळ्यात टाकते. तर तो ते काढू नाही शकत, तर शक्रकडे जाते. देवेंद्र शक्र म्हणते काढून दे. तो म्हणते मी नाही काढू शकत, माझ्या तेवढं बल नाही आहे. ज्याने टाकली तोच काढेल. महाब्रह्माकडे जाते. तो म्हणते मी नाही काढू शकत, हे ज्याने टाकली तोच काढेल, हे माझे म्हणजे मी नाही काढू शकत, अशा व्यक्तीने टाकली आहे. मग अरहत भंतेजीकडे येतात, उपगुप्तकडे. म्हणतात की आता त्यांनी बुद्धाला नाही पाहिलं उपगुप्त भंतेजीनं, पण रिद्धिबल खूप आहे. हे पाण्यावरून चालणं, हवेत उडणं हे खूप साधारण झालं. जर त्यानं जेवाच्या छोटंसं पात्र राहते त्यांच्याजवळ, आजही स्वतः छोटंसंच पात्र आहे, जेव्हाही त्याच्यामध्ये जेवण घेतलं आणि बुद्धाने म्हटलं की आपली सावली जेव्हा पायावर येईल ना तेव्हा जेवण सोडून टाकायचं आहे. तर आता थोडासा वेळ बाकी आहे, जर आहे ना जेवाच्या पहिले जर का सूर्याकडे पाहिलं तर सूर्य तिथंच थांबे जोपर्यंत जेवण नाही संपत. तर हे काय पाण्यावरून चालणं, हवेत उडणं तर खूप चिल्लर गोष्ट झाली त्यांच्यासाठी. तर त्या उपगुप्त भंतेचे बांगलादेशमध्ये जाण तर हर विहारामध्ये मूर्ती दिसते बाहेर. बर्मात जाण तर त्या समुद्र किनाऱ्याजवळ जेवढे विहार असतील तिथे मूर्ती. थायलंडमध्ये जाण तर त्या ठिकाणी. आणि खूप साऱ्या बंगालच्या उपसागरामध्ये काय होते त्यांच्यासाठी जेवण वगैरे सोडलं जाते. तर ते उपगुप्त भंतेची. तर त्यांच्याकडे जाते ना, तो काय म्हणते की माझी माळा काढून दे. तर ते म्हणतात की नाही तू मला खूप त्रास दिला, मी नाही काढणार. तर ते म्हणतात की नाही नाही काढून द्या. तर म्हणते ठीक आहे. तर मी आपल्या गुरुला कधी पाहिलं नाही, शास्त्राला नाही पाहिलं, बुद्धाला नाही पाहिलं,
कारण बुद्धाच्या परिनिर्वाणाच्या नंतर यांचा जन्म झाला, सम्राट अशोकच्या काळात वगैरे त्यांचं नाव येते. आणि वैशालीमध्ये होते ते उपगुप्त भंतेजी. तर त्यांना म्हणते की मारला म्हणते की माझे शास्ता कसे दिसतात हे मी पाहिलं नाही, आणि तू मार आहे, तू कोणाचंही रूप धारण करू शकते, तर तू म्हणते की मला बुद्धाचं रूप धारण करून दाखव. तर हा काय करते, ते माळा वगैरे काढल्याच्या नंतर बुद्धाचं रूप धारण करून दाखवते. तर सर्वांनाच दिसते, म्हणजे उपासक उपासिका लोकांना सगळेजण त्यांना वंदन कर. पण हा पहिलेच ठरवते की तुम्ही मला वंदन नाही करायचं, कारण की तुम्ही काय अरहत आहे, जीवनमुक्त आहे, तर तुम्ही मला वंदन नाही करायचं. तर खूप सारे काय होते वैशालीमध्ये उपासक उपासिका त्यांना वंदन करतात, म्हणजे मारला, कारण की बुद्धाचं रूप धारण केलं. आणि ज्यावेळी उपगुप्त भंतेजी वंदन करायची त्यांच्याही मनात येते की मी वंदन करावं, त्याच वेळी मार आपल्या रूपमध्ये येते. आणि काय म्हणते की आता मी तुमच्या माळेतून तर मुक्त झालो, म्हणते की मी तुम्हाला वंदन करायला नाही सांगितलं आहे, म्हणून तुम्ही मला वंदन नाही करायचं. आणि तो म्हणून आपल्या रूपामध्ये येते. आणि मग म्हणते की बघा, म्हणते मी तर तुमच्या माळेतून मुक्त झालो आणि मी जगतच राहीन, माझं आयुष्य खूप लांब आहे. आणि काय झालं, तुमचं खूप छोटं आयुष्य आहे. तर ते काय म्हणतात की जोपर्यंत बुद्ध शासन राहील तोपर्यंत मी जिवंतच राहीन. तर काय झालं, मग इथं धम्म खराब होणं सुरू झाला, भिक्षू लोकांच्या कत्तली सुरू झाल्या. तर नागदेवता येऊन बंगालच्या उपसागरामध्ये घेऊन गेले, तर तुम्ही आता इथं राहा. तर ते भंतेजी तिथं आहे. तर वनभंतेचं नाव ऐकलं, बांगलादेशचे अरंत होते, त्यांचंही झालं परिनिब्बाण. त्यांची बॉडी तशीच ठेवली आहे, त्याचे केसानं नखं वाढते. तर ते जे भंतेजी आहे ते ज्ञानज्योती भंतेजीला असं सांगत होते, असं ज्ञानज्योती भंतेपासून मी ऐकलं आहे, तुम्ही जाऊन विचारू शकता. ते सध्या जिवंत आहे. तर सदानंद भंतेजी गेले, तर तसं ते जायच्या पहिले विचारून घ्या. तर वनभंतेने असं सांगितलं म्हणे की 5 परिशुद्ध भिक्षू जर जाऊन बंगालच्या उपसागराजवळ जर जाऊन महापरित्राण जर केलं तर ते भंतेजी बाहेर निघून दर्शन देतात. तर म्हटलं म्हणे की तुम्ही पाहिलं का भंतेजी, ज्ञानज्योती भंतेने त्यांना विचारलं. ते म्हणलं म्हणे मी पाहिलं आहे, तूही जाऊन कर ना, तूही पाहून घे. समजलं. आणि वनभंतेने असंही म्हटलं होतं की जेव्हा माझं 10 अरहत होईल तर मी त्यांच्याकडे पाठवेल की आता भूलोकात येऊन तुम्ही काय करा, प्रचार करा, या ठिकाणी या. तर त्यांचं तर महाकाश्यप भंतेचे धातू नाही येतील धातू परिनिब्बाणामध्ये, आणि होती नाही. उपगुप्तचे केव्हा होईल, जेव्हा तो शेवटला भिक्षू संपेल, उपगुप्त भंते राहतील, पण ते त्यांच्या यानं बुद्ध शासन नाही थांबलं आहे, तेही आपलं त्यावेळी परिनिब्बाण घेऊन त्यांचेही धातू बुद्ध ज्ञातील आणि धातू परिनिब्बाण होईल. तर ठीक आहे, निब्बाण माहीत आहे, परिनिब्बाण माहीत आहे, महापरिनिब्बाणही माहीत आहे, आता धातू परिनिब्बाणे माहीत आहे. काही प्रश्न आहे, विचारायचा आहे? ठीक आहे. जय भीम. नमो बुद्ध.